एळावी गटात शक्तीचा एल्गार. डी.के. नाना पाटील यांचा रॅली काढत अर्ज दाखल. एळावी गटाच्या राजकारणात आज निर्णायक शक्तीचं दर्शन घडलं. डी.के. नाना पाटील यांनी तासगाव येथे रॅली काढत प्रचंड शक्ती प्रदर्शनासह जिल्हा परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीत चारचाकी व दुचाकी वाहनांचा लोंढा, निष्ठावंत कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. राजापूर, तुर्ची, एळावी, निमणी, तासगाव या मार्गाने निघालेल्या रॅलीने गावगाव शक्तीचा संदेश पोहोचवला. हा केवळ अर्ज दाखल नव्हता, तर एळावी गटात निष्ठा, संघटन आणि नेतृत्व यांचा स्पष्ट शक्तिघोष होता. आबांच्या काळापासून सुरू असलेली निष्ठेची परंपरा आजही कायम असल्याचे चित्र या रॅलीतून दिसून आले. माध्यमांशी बोलताना डी.के. नाना पाटील यांनी ठाम शब्दात स्पष्ट केले, रोहितदादांच्या आदेशावरून पक्षातून अर्ज दाखल केला आहे. कोणताही बदल, कोणतीही तडजोड होणार नाही. आबांनंतर सुमनवहिनी आणि सध्या रोहितदादांसोबत एकनिष्ठ उभे राहिल्याची पोहोचपावती ही रॅलीच देत होती. ही उपस्थिती म्हणजे जनतेचा विश्वास आणि विरोधकांसाठी स्पष्ट इशारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शेवटी मतदारांना आवाहन करताना ते म्हणाले, प्रचंड मतांनी विजयी करून तुमची सेवा करण्याची संधी द्या. शब्द नाही, कामातून विश्वास जिंकून दाखवीन. एळावी गटातील या शक्ती प्रदर्शनानंतर राजकीय समीकरणे बदलणार हे मात्र निश्चित मानले जात आहे. एसके न्यूज मराठी, एळावी प्रतिनिधी शुभम पाटील, तासगाव प्रतिनिधी अनिल साळुंखे. राष्ट्रवादी गटातून आज या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या मतदारसंघातील राजापूर, तुर्ची, येळावी, जुळेवाडी, नागाव, निमणी, नेहरूनगर, वासुंबे या गावातील बेंद्री या गावातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या समेत सर्वांच्या आशीर्वादानं आणि सर्वांच्या साक्षीनं आज या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या मतदारसंघामध्ये गेल्या 20-25 वर्षापासून कैलासवासी आराराबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत असताना पहिल्यापासून आज अखेरपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं. त्याची पोचपावती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाच्या वतीनं आमदार रोहितदादा पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षानं मला आज या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेलीच आहे. त्यामध्ये कसलाही बदल या ठिकाणी होणार नाही. मी या मतदारसंघामध्ये गेल्या 2-3 दिवसामध्ये एकूण गावं 9 आहे. या ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे. त्या सर्व मतदारांनी मला आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी उभा राहा, आम्ही तुम्हाला निवडून द्यायची व्यवस्था करतोय. अशा पद्धतीचं प्रत्येक घरातील प्रत्येक मतदारांनी मला या ठिकाणी सूचित केलेलं आहे. आणि सूचित करत असताना मला काम करण्याची संधी या परिसरातील सर्वसामान्य माणसाची मिळत्या, यामध्ये मला अतिशय आनंद आहे. भविष्यामध्ये माझं आयुष्य हे जिल्हा परिषदेचा सदस्य 5 वर्ष अशा पद्धतीचं नाही आहे. भविष्यामधली 25 वर्ष मी या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्या माझ्या पूर्णपणे या ठिकाणी वेळ असेल आणि सर्व गावातील कार्यकर्त्यांच्या की मला या ठिकाणी आज मी अर्ज भरलेला आहे. 5 तारखेला या ठिकाणी मतदान आहे. यामध्ये पक्षाचं चिन्ह आणि मी उमेदवार या नात्यानं उभा राहणार आहे. मला आपण सर्वांनी प्रचंड मतानं या ठिकाणी निवडून द्यावं, एवढीच मी आपल्या सर्वांच्या समोर कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो.